आणखीन एक महत्त्वाची बातमी, सांगलीच्या इस्लामपूरमध्ये महायुतीची शेतकरी कामगार परिषद आज पार पडणार आहे। इस्लामपूरमधील गांधी चौकामध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या हिताचे ठराव या परिषदेमध्ये मांडले जाणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। चंद्रशेखर बावनकुळे, जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे तसंच जोगेंद्र कवाडे यांची प्रमुख उपस्थिती या परिषदेला असणार आहे। आपल्यासोबत रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आहेत। भाऊ, मला सांगा, कशा पद्धतीनं आज शेतकरी कामगार परिषदेचं आयोजन केलेलं आहे, काय असणार आहे? राज्यातनं अनेक पदाधिकारी येणार आहेत, काय ठराव सुद्धा होण्याची शक्यता आहे, काय सांगाल? महायुतीची शेतकरी कामगार परिषद महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा इस्लामपूर नगरीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांच्या माथेमध्ये संपन्न होत आहे। आज देशभर निवडणुकीचं माहोल तयार होत आहे आणि अशा काळामध्ये शेतकऱ्याचा प्रश्न हा अजेंड्यावरती आला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन ही परिषद आम्ही घेत आहोत आणि ही आमची 9वी परिषद आहे। याच्या अगोदर आम्ही वेगवेगळ्या परिषदा घेतल्या आणि त्यातून अनेक विषय आम्ही सरकारसमोर आणलं आणि त्याला न्याय मिळवून घेतला। निश्चितपणाने या परिषदेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचे, शेतकऱ्यांच्या बाजारपेठेच्या स्वातंत्र्याचे, शेतकऱ्यांना सन्मानाने जगता आलं पाहिजे, त्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत त्या याविषयी या परिषदेमध्ये आम्ही काही ठराव करणार आहोत। गावगाड्याचा प्रश्न, शेताभातातल्या माणसाचा प्रश्न घेऊन आम्ही आज त्या ठिकाणी ही परिषद करत आहोत। निश्चितपणानं मी घटक पक्षांना, महायुतीतल्या सगळ्यांना एवढ्यासाठी बोलवलेलं आहे की त्यांना शेताभातातल्या माणसाचं सुद्धा प्रश्न समजावेत आणि जर सगळेच एका सुरात बोलायला लागले तर राबणाऱ्या माणसाला न्याय मिळेल, या भूमिकेतून हा मेळावा आम्ही घेतलाय। कॅमेरामन सुनील सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।